हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. ताओ म्हणजे परिपूर्ण संधी. ताओ म्हणजे परिपूर्ण संधी असते. येथे जराही म्हणजे किंचित मात्रही अपूर्णांकाला जागा नाही, संधी नाही. मी विद्यार्थी दशेत जवळजवळ 14 वर्षे वसतिगृहात राहिलो. आम्हाला जेव्हा एप्रिल मे महिन्यात सुट्टी लागत असे तेव्हा आम्ही आपापल्या घरी जात असू. त्यावेळी त्या वसतिगृहात लग्न, मुंजी आदी समारंभ होत असत. जूनमध्ये आम्ही परत यायची वेळ झाली की हे असे समारंभ थांबवले जात असत. अशा प्रकारे त्या वसतिगृहाचा पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. ताओ तसा नाही. आपण म्हटले की अंतःकरणात निम्मी जागा रिकामी केली आहे तर तसे चालणार नाही. 1% जरी भौतिकाने भरलेला भाग असला तरी तेथे ताओ प्रवेश करू शकत नाही. त्यासाठी पूर्ण रितेपणाच हवा. आपण पूर्ण शून्यच असायला पाहिजे. तेथे सतत फक्त परमात्म्यासाठीच जागा रिकामी असायला पाहिजे. तरच तेथे ताओ प्रगट होऊ शकतो. परंतु आपण अनंत गोष्टींनी भरलेले आणि व्यापलेले असतो. तेही आपण प्रत्येक बाबतीत अपूर्ण असतो. कशानेच आपण पूर्ण असत नाही. आपण धनसंपत्ती मिळवतो, प्रथम गरजेपुरती आणि नंतर आराम चैन करायला म्हणून धनसंपत्ती मिळवतो. कितीही मिळाले तरी आपण कधीही असे म्हणत नाही की देवा खूप झाले, आता धनसंपत्ती पुरे झाली. धनसंपत्ती जितकी मिळवता येईल तितकी ती आपल्याला हवीच असते. आपले कधीही समाधान कसे ते होत नाही. आपण सदा अतृप्तच असतो. यामुळे आपण धनसंपत्ती मिळवण्याच्या बाबतीत सदा अपूर्ण राहतो. आपल्याला भौतिक वस्तूंचे महाआकर्षण असते. कितीही मिळाल्या तरी आपली हौस काही पूर्ण होत नाही. आपल्याकडे असलेल्या वस्तू आपोआप जुन्या होत असतात आणि आपण सतत नवनवीन वस्तू मिळवण्यात गर्क असतो. आपल्याकडील वस्तू वापरून वापरून जीर्ण शीर्ण होत नाहीत, कारण त्या तितक्या वापरल्याच जात नाहीत. त्या आधीच त्यांचा नवीन आविष्कार बाजारात उपलब्ध होतो आणि त्यामुळे आपल्याकडे असलेल्या वस्तू जुन्या होतात. शास्त्रज्ञ सतत नवनवीन शोध लावत असतात. जुन्यामध्ये सुधारणा आणि सुविधा करत असतात. याला अंत नाही. शास्त्रज्ञांचे शोध लावणे कधीही संपत नाही. त्यामुळे वस्तूंचे बाबत आपण सतत अपूर्णच राहतो. भौतिक माहिती, ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान नेहमीच विकसित अवस्थेत असते. ते कधीही पूर्णत्वाला जात नाही. त्यात नित्य नियमित शोध लावून सुधारणा, बदल, भर होत असते. भौतिक जगतात कोणीही कधीही पूर्ण ज्ञानी असू शकत नाही. मला अमुक बाबतीत सर्व काही माहीत आहे असे कोणीही सांगू शकत नाही. तो सदा शिकत असलेला विद्यार्थीच राहतो. मला माहीत आहे असे म्हणणारा अज्ञानी असतो, अपूर्ण असतो. यामुळे ताओ म्हणजे परिपूर्ण संधी असते. ती कधीही अर्धवट नसते. मिळवले तर ते पूर्ण, नाही तर मुळीच नाही. अपूर्णांक ही नियती. लाओत्से म्हणतो की ताओ भांड्यातील रिक्ततेसारखा आहे. त्याचा वापर करताना आपण सर्वच प्रकारच्या पूर्णतेत खूप सावध असले पाहिजे. रिकामा भांड्याचा वापर म्हणजे त्यात काहीतरी भरणे. आपण आपले रितेपण अनेक प्रकारे भरण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तरीही आपण सदा रितेच राहतो. ताओचे हे भांडे जादूचे आहे. मारुतीच्या शेपटीसारखे आहे. ते कितीही भरले तरी सदा रितेच राहते. आपण यथाशक्ती काही ना काहीतरी सतत भरण्याचा, मिळवण्याचा, साठवण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला बुजुर्ग हितचिंतक हीच शिकवण देत असतात की काहीतरी कामधंदा कर, काहीतरी मिळव, कष्ट करण्याचे हेच वय आहे. यश किंवा अपयश आपल्याला थांबवू शकत नाही. यश मिळाले म्हणून तृप्त होऊन आपण थांबत नाही किंवा अपयश आले म्हणूनही नाउमेद होऊन आपण कधीही थांबत नाही. यश आले तर नाविन्याची हौस आपल्याला आणखी मिळवण्यासाठी उद्युक्त करते. अपयश आले तर आपल्याला ईर्ष्या निर्माण होते आणि आपण पूर्वीपेक्षा दुप्पट जोमाने कामाला लागतो. यश मिळेपर्यंत झटतो आणि इच्छित प्राप्त करतो.
या आपल्या सांसारिक कल्पनेमुळे आपला असाच गैरसमज होतो की आपले जीवन यासाठीच आहे. भौतिक वस्तुजगत, सांसारिक वातावरण, सर्वसाधारण असलेली मानसिकता आपल्याला आपले रितेपण पूर्णपणे भरण्यासाठी सतत प्रयत्नशील ठेवत असते. यामागे आपल्या मनाची चलाखी असते. आपण रितेपण पूर्ण भरण्याचा जितका झटून प्रयत्न करू तितके आपण रितेच असू. आपण पूर्ण होणे कधीही शक्य नसते, कारण हे विश्व क्षणोक्षणी सतत बदलत असते. त्यामधील वस्तूंमध्ये सतत बदल होत असतो. त्यामुळे त्यातील वस्तू जगतापासून सतत नवनिर्मिती करण्याची संधी असते. यामागे प्रत्येक सजीवाचे विविध संचित उपभोगता यावे अशी नियतीची योजना असते. मनाची चलाखी हीच असते. ते आपल्याला पूर्ण करण्यासाठी सतत आकृष्ट करत राहते. यामुळे आपण नाविन्याकडे आकर्षित होतो आणि नवनवीन उपभोग घेण्याच्या नादात गतसंचित संपवण्याच्या आत्मिक आनंदात नवीन उपभोगही घेत राहतो. गतसंचिताच्या सन्निध नवीन उपभोगांचे दालन असते. त्याकडे आपण सहजच आकर्षित होतो. गतसंचित संपवण्यासाठी आत्मप्रेरणा मिळते. आपण त्यासाठी तेथे जातो आणि नकळत या शेजारच्या नवीन उपभोगात अडकतो. त्यामुळे नवीन संचित निर्माण होते. ते नवीन गत जे संपते त्यापेक्षा कितीतरी पट जास्त असते. त्यामुळे संचितात भर होते. जन्ममरणाची गाडी भौतिक जीवनाच्या रुळावरून सतत भरधाव धावत राहते. मन जोरात फोफावते. चिरायुषी होते. महादुर्दैवाने अपूर्णांक हीच आपली नियती होते आणि आपण पूर्ण होत आहोत या आभासाखाली आपण सदा अपूर्णच राहतो. हरि ओम.